सगळीकडे आता लग्न सराई सुरू झालेली आहे ना, त्याच गडबडीत मी आज साडी घातलेली आहे. झाडांना म्हटलं आधी पाणी देऊन देते. आत्ता जाणवायला लागलं कुठे उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणून दिवसाआड पाणी द्यावंच लागतं. तर हे पुढचं झाड बघितलं तुम्ही तर मातीच्या कुंडीमध्ये आहे ना, तरी त्याला खूप पाणी लागतं. झाडांना पाणी दिलं आणि मी चालले आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांच्याकडे, कारण त्यांच्या मुलाचं लग्न जमलेलं आहे ना. तर सुरुवात ही त्यांच्या घरापासून होते, म्हणजे काही काही पदार्थ हे घरीच बनवावे लागतात, म्हणून मग त्यांनी बोलवलेलं होतं. सगळ्या कॉलनीतल्या बायका तिथे जमलो होतो. ह्या आहेत नवरदेवाच्या आई. त्यांनी आधी कलश पूजन करून घेतलं, गणपती पूजलं आणि त्याच्यानंतर मग वडे तोडायचे आहेत आम्हाला. तुमच्याकडे करतात का? नवरदेवाच्या आई म्हणा किंवा नवरीची आई म्हणा, पहिला पदार्थ बनतो तो म्हणजे वडे पाडायचं. तर आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली आणि त्याच्यानंतर मग वडे पाडायला सुरुवात केलेली होती. तर वरती टेरेसवरच बसलो होतो सगळे आणि हे आहे वड्याचं पीठ. तर ह्या ताई आहेत त्या मोठ्या साईजमध्ये 5 वडे पाडतील आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू द्यायचं असतं आणि त्याचं पूजन करायचं असतं. त्याच्यानंतर मग झाऱ्याच्या मदतीने वडे पाडायचे असतात. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे करतात. तुमच्याकडे अशी प्रथा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्यांनी मिळून पूजा केली आणि त्याच्यानंतर मग वडे पाडायला लागलो. तर झाऱ्याच्या मदतीने सगळे वडे पाडून घेतले. 5 सवासणी लागतात, पण आम्ही सगळ्या महिला जमतो. कॉलनीत जितक्या आहेत तितक्या. खूप मजा येते. काही कार्यक्रम असलं तर छान वाटतं. आणि मग खाली आलो. त्यांनी चहा ठेवलेला होता, चहा घेतला आणि मग संध्याकाळी लगेच घरी येऊन स्वयंपाकाला तयारी केली. चपात्या करून घेतल्या आणि लगेच किचन ओटा मी आवरून घेतला. असा होता आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.